मध्ये चैतन्य निर्माण करून या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मान्यवरांना त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची विनंती करतो। सगळ्यांच्या मनामध्ये आनंदाने भरलेली ही लाट कलेक्टर साहेब 3 नाही 5 करायचं
सभापती घ्या. वर बघा फोटो कडे लेफ्टी आहे का चेअरमन या जिल्हा बँक चेअरमन निधी वेळोवेळी देत घ्या. मारा शिल्लक आहे त्यांच्यामुळे सगळे झाले. वाघेरी हा सरपंच मागे हा इथे इथे बूट आहे ना हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी या नामफलकाचं अनावरण होताना आपण टाळ्यांचा गजर केलेला आहे. नामफलकाचं अनावरण झालेलं आहे आणि हा इतिहासाचा सुवर्ण क्षण या सुवर्ण अक्षराने नोंदवून ठेवावा अशा पद्धतीची नवी पहाट शेतकऱ्यांसाठीची नवी पहाट आहे ती आपली सगळ्यांची झालेली आहे आणि याचा आनंदाचा उत्सव आपण साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. मी सर्व मान्यवरांना या ठिकाणी सन्मानपूर्वक व्यासपीठावर आमंत्रित करतो. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक शुभ हस्ते ज्यांच्या हा कार्यक्रम होत आहे ते नारायणरावजी राणे साहेब, माननीय मंत्री महाराष्ट्र राज्याचे पणन नितेशजी राणे साहेब, पालकमंत्री तथा महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री, मत्स्य व्यवसाय बंदर विकास मंत्री यांच्या समवेत श्री दीपकभाई आणि सिंधुदुर्ग वासियांसाठी हा एक ऐतिहासिक सुवर्ण क्षण माननीय विकास पुरुष आपल्या कोकणचे भाग्यविधाते नारायणरावजी राणे साहेब यांच्या प्रयत्नातून साकारतो आहे आणि ही विकासाची पाऊलवाट आज विकासाचा हमरस्ता होतो आहे. ही आम्हाला आनंदानं तेजाळणारी गोष्ट आहे आणि या निमित्तानं माननीय आपल्या कोकणचे भाग्यविधाते सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब हे दीप प्रज्वलन करत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे आणि या कार्यक्रमाची सकारात्मक आणि आशावादी सुरुवात होती आहे. मी त्यानंतर मंत्री महोदय माननीय जयकुमार रावल साहेबांना देखील विनंती करणार आहे आपण दीप प्रज्वलन करावं. नितेशजी राणे साहेब, निलेशजी राणे साहेब, दीपकजी केसरकर सर्वच मान्यवरांना विनंती आहे की एक एक दीप आहे हा प्रगतीचा आपण लावूया आणि या जसं मगाशी तुळशीदास रावराणे साहेबांनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी जो निधी आणि जे उपक्रम सांगितले त्यासाठी ही इमारत काही दिवसातच या ठिकाणी आपल्याला उभी राहिलेली दिसेल आणि राजे झाले ते छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये असीम स्थान ठेवून आहेत आणि त्यांना प्रेरणा मानून त्यांना वंदन करून त्यांच्या प्रतिमेला वंदन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी बसा, स्थानपन्न व्हा. यानंतर सामूहिक स्वागत होईल. अर्थात कोकणच्या या संस्कृतीप्रमाणे आंबा, सुपारी आणि भोपळी याच्या हाराचं स्वागत न करता आम्ही अनोखं स्वागत केलेलं आहे. आंबा आणि आपली जी कोकणची सुपारी ज्याला आपण भोपळी म्हणतो अशा पद्धतीची माळ या ठिकाणी आपण त्यांच्या गळ्यात स्वागताची घातली आहे. स्वागताची सज्ज आम्ही वाट आपला सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने मी माझे विचार मांडण्यासाठी इथे आवर्जून उपस्थित आहे. सर्वप्रथम मी पणन आणि राजशिष्टाचार खात्याचे मंत्री सन्मान्य रावळजींचं मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांचं या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे आभारी मानतो. जसं माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी आपले आपले विचार मांडत असताना या मार्केट यार्ड पर्यंतचा पूर्ण इतिहास किंवा प्रवास आपल्या समोर ठेवलेला आहे. आजचा हा दिवस, आजचा हा भूमिपूजन सोहळा, इकडचा पर्यंतचा प्रवास ज्या हेतूने आम्ही पूर्ण केला, जी इच्छाशक्ती आम्ही लोकांनी दाखवली, त्याची मुख्य प्रेरणा ही सन्मान्य राणे साहेबांकडूनच आम्हाला मिळालेली आहे. काल राणे साहेबांचा वाढदिवस आम्ही सगळ्यांनी, आपण सगळेजणांनी साजरा केला. राणे साहेबांनी जे काही विचार तिथे मांडले, तिथे साहेबांनी एक तिथे उल्लेख केलाय की 2 वर्षानंतर जेव्हा ते 75 वाढदिवस साजरा करतील तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न
हे 4 लाख झालं पाहिजे, हे उद्दिष्ट आमच्या समोर ठेवलेलं आहे. याचा अर्थ आहे की 2 वर्षापर्यंत जो 4 लाखापर्यंत जो प्रवास आहे, तो प्रवासच्या मध्ये हा आजचा सोहळा हा निश्चित पद्धतीने मोठा हातभार लावणार आहे, हे मी आवर्जून तुम्हाला इथे उल्लेख करतो. मार्केट यार्ड आपल्या जिल्ह्यामध्ये येणं हे आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी, काजू आंबा उत्पादकांसाठी, मच्छीमारांसाठी एक महत्वाचं एक स्थळ किंवा वास्तू असणार आहे. रावळ साहेब इथे स्वतः आहेत. मला आज अभिमान वाटतो, गेल्या कॅबिनेटमध्ये जेव्हा आम्ही उपस्थित होतो तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हा सगळ्या मंत्र्यांना 100 दिवसाच्या सरकारच्या कारभाराचं टार्गेट दिलेलं आहे. 15 एप्रिलला आमच्या या महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण होणार आहेत आणि त्या पहिल्या 100 दिवसामध्ये रावळ साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या मंत्रालयाचा जो मार्केट यार्डचा जो भूमिपूजन पहिला सोहळा आहे, तो पहिला सोहळा तो आपल्या सिंधुदुर्गामध्ये होतोय, याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे, सार्थ अभिमान. आणि मला तरी बरं वाटतंय की आपले रावळ साहेब मंत्री असताना हा सोहळा त्यांच्या नेतृत्वाखाली होता. कारण का कोकणावर, सिंधुदुर्गावर त्यांचं किती प्रेम आहे ना, ते मला वैयक्तिक पद्धतीने माहिती आहे. जेव्हा ते पर्यटन मंत्री होते तेव्हा पण त्यांनी आवर्जून, मी आमदार असताना आवर्जून मला बोलून घ्यायचे की नितेशजी सिंधुदुर्गामध्ये अशा अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, पुढाकार घ्यायचे, माहिती घ्यायचे, अभ्यास करायचे, निर्णय घ्यायचे. म्हणून आज त्यांनी जेव्हा या पणन खात्याची जबाबदारी घेतल्यानंतर आपल्या जिल्ह्याच्या मार्केट यार्डच्या भूमिपूजनासाठी ते उपस्थित आहेत, याबद्दल आम्हाला निश्चित पद्धतीने अभिमान वाटतो, समाधान वाटतं. आज हे जे मार्केट यार्ड आपण इथे सुरू करतोय, आपले कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्ग, मी, मनीष दळवी, आमचे तुलसीदास राव राणेजी आणि आम्ही सगळेजण एकत्र बसून कृषी उत्पन्न बाजार समितीची आर्थिक परिस्थिती, एकंदरीत त्याची वाटचाल, सन्मान्य राणे साहेबांचं नेहमी म्हणणं असतं, ग्रामीण भागाचा विकास, ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांचं दरडोई उत्पन्न, राहणीमान कसं सुधारलं पाहिजे, शेतकरी आणि आंबा बागायतदार यांच्याकडे आर्थिक समृद्धी कशी आली पाहिजे, ह्यावर लक्ष द्या. मग कृषी उत्पन्न बाजार समिती याच्यावर आम्ही लक्ष घालत असताना आमचे सदस्य निवडून आलेले, निवडणुका आम्ही लढवतो. पण आताची एकंदरीत कृषी उत्पन्न बाजार समितीची परिस्थिती पाहिल्यानंतर उत्पन्नाचे स्तोत्र नाहीत, खर्च आहेत, पगार आहेत, चालवण्याचा एक आव्हान आमच्या नजरेसमोर आहे. त्याला आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय काय करू शकतो ह्याबद्दल आम्ही सगळे विचार करतो. मग जेव्हा आमच्या सगळ्यांचे जे अनुभव आहेत, ज्याचा उल्लेख आमच्या सन्माननीय निलेश साहेबांनी केला, की नवी मुंबईमध्ये असलेला एपीएमसी मार्केट आणि तिथे आपले आंबा बागायतदार असतील, आपले काजू असतील आणि अन्य जे का आपले फळचे पदार्थ आहेत, तिथे ज्या पद्धतीने त्यांना वागणूक भेटते, काही मोजक्या लोकांकडून, सगळेच म्हणत नाही पण काही मोजक्या लोकांकडून आपले आंबे जेव्हा तिथे जातात, ज्या पद्धतीने तिथे काही मोजके दलालांकडून आपल्या इकडे जे दर ठरवले जातात, त्याच्यामुळे आपल्या इकडच्या जिल्ह्याच्या आंबा बागायतदारांवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतो, मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय, वागणूक चांगली मिळत नाही. असंख्य वेळ निलेश साहेब असतील, मी स्वतः असेल, मी स्वतः तिकडे एपीएमसी मध्ये जाऊन बसलेलो आहे. पानसरे नावाचे निलेश साहेबांचे चांगले मित्र आहेत, साहेबांची ओळख करून आम्ही पानसरेंना जाऊन भेटायचो. पानसरेजी, आमच्या इकडच्या आंब्याची क्वालिटी तुम्ही बघा, आम्ही जगभरात आमचे आंबे पाठवतो,
आणि आपल्या एपीएमसी मध्ये ज्या पद्धतीने आपल्या आंब्याला जो काही महत्व मिळतो ते काही चांगलं नाही, सुधार झाला पाहिजे. रत्नागिरीचे आंबा बागायतदार, सिंधुदुर्गाचे, आम्ही गोपटे साहेबांबरोबर वारंवार त्या बाबतीमध्ये आमची चर्चा असायची की बाबा ह्याची परिस्थिती आता सुधारली पाहिजे. परत आम्ही एपीएमसीला सांगतो ते काय कामाची पद्धत बदलायला काय तयार नाही. तिथे ते काय दलालांच्या, मोजक्या दलालांचे जे काय रॅकेट आहे ते काय आमच्या आंब्याला चांगला दर देत नाही, काजूला महत्व देत नाही. एकदा मागितलं, दोनदा मागितलं, तीनदा मागितलं, मग नंतर ठरवलं तर ठीक आहे आता मागायचं नाही, आता आपलं स्वतः उभं करायचं आणि आपल्या शेतकऱ्यांना मान मिळवून द्यायचा या हेतूने आम्ही पुढे गेलेलो आहे. मग आम्ही सगळ्यांना एकत्र बसून चला आपण आपला स्वतःचा मार्केट यार्ड उभं करू. पैसे कुठून आणायचे, काय आणायचे काही माहित नव्हतं, जागा कशी ठरवायची हेही माहित नव्हतं. जेव्हा मला वाटतं 2019च्या सुरुवातीपासून आपण सुरू केलं तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं. बघता बघता अडीच वर्षानंतर आमच्या महायुतीचं सरकार आलं. मग कशी जागा ठरवायची, कुठे घ्यायची, मग नांदगावच का, जेणेकरून तिथे आपल्याला सेंटर प्लेस आहे, राणे साहेबांच्या माध्यमातून तिथे रेल्वेची यंत्रणा तिथे येण्याचं नियोजन होतं, रेल्वे स्टॉप आहे तिकडे. भौगोलिक परिस्थिती अनुसार नांदगाव हे व्यवस्थित मध्यस्थान पडतं, कारण का आपल्याला रत्नागिरीच्या पण शेतकऱ्यांपर्यंत मग पोचता येतं. या सगळ्याचा विचार करून मग नांदगावचा विचार झाला की बाबा चला नांदगावला करू, हायवेला लगत आहे. आणि मग तिकडून जमीन शोधण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पैसे उभारण्याचे विषय आले, पैसे आणायचे कुठे, कारण का 2.5 वर्षाच्या जेव्हा महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात सिंधुदुर्ग म्हटलं तर फुलीत लागायची, कारण का उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते. कुठलाही आमचा प्रस्ताव घ्यायचा ते काय आम्हाला तिथे काही पैसे देणार नाही एवढं आम्हाला ठाम माहिती होतं. मग 2.5 वर्षानंतर आमच्या शिंदे साहेबांनी, आमच्या फडणवीस साहेबांनी जादूची काडी फिरवली आणि आमचं सरकार तिथे बसलं. मला चला आता पोषक वातावरण आता काम करायला सुरू करू. मग तोपर्यंत आमची जिल्हा बँक होतीच. मग आमच्या मनीषजी होते, तसं ते फार काटकसरनी चालवणारा व्यक्ती आहे, सोपं नाही पैसे मागणं. इथे चांगलं भाषण केलं पण पैसे आम्ही कसे काढतो हे आम्हाला माहिती. मग त्यांना जरा टेक्निकली इकडे तिकडे गोष्टी सगळ्या समजाल्यानंतर होकार मिळाला, पैसेही मिळाले आणि तोपर्यंत सिंधुरत्न योजनेकडे मग जायचं ठरवलं. काय केसरकर साहेब स्वतः आहेत आणि मग आपण तिथे जाय. पण ह्या पूर्ण प्रवासामध्ये मी असेल, आमचे मनीष दळवीजी असतील, केसरकर साहेब त्या पद्धतीने होतेच. पण ह्या पूर्ण प्रवासामध्ये जो एक अँकर आपल्याला जो लागतो, जो एक कप्तान लागतो, ज्यांच्यामुळे आपण खरं म्हटलं तर धावपळ करून या सगळ्या गोष्टी आजचा दिवस जो शक्य झालाय ते म्हणजे आमचे तुलसीदास राव राणेजी. त्यांचा उल्लेख करायलाच पाहिजे. कारण जी धावपळ तुलसीदास राव राणे साहेबांनी केली आहे, ठीक आहे, मी होतो, मनीषजी होते, आम्ही आपल्या आपल्या पद्धतीने काम करून त्यांना मदत करत होतो. पण प्रत्येक बाबतीचा पाठपुरावा कधी कधी रागवायचो पण त्यांच्याकडे. पण ते नाही, नितेशजी बघा प्लॅन फायनल करा, हे असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. मला साहेब एवढी गर्दी आहे, थांबा ना नंतर. नाही आत्ताच करून द्या, मला पुढे जायचं आहे. करून घेतलं माझ्याकडून, म्हणून श्रेय त्यांचं खरं म्हटलं तर. त्यांनी फार मेहनत घेतली, त्यांनी फार जिद्द चिकाटीपणा दाखवले नाही. हे मार्केट यार्ड कुठल्याही परिस्थितीत झालं पाहिजे, जमीन मालकांशी बोलण्याचं काम, सगळ्या गोष्टी तुलसीदास राव राणे साहेबांनी केली आणि मग आजच्या दिवस आपल्याला इथपर्यंत आलेलं आहे. आणि म्हणून आता यापुढे जे निलेश साहेबांनी सूचना केल्या आहेत, केसरकर साहेबांनी केलेल्या आहेत, रावळजी करतील, राणे साहेब मार्गदर्शन करतील. पण मी विश्वास देतो आपण सगळ्या जणांना, आमच्या शेतकरी बंधू भगिनींना, की हे जे मार्केट यार्ड आपण जे उभं करतोय ते आपल्या सिंधुदुर्गाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं स्थान आम्ही निश्चित पद्धतीने बनवू. हा विश्वास तुम्हाला आम्ही आजच्या निमित्ताने देतो. कुठल्याही पद्धतीचा तडजोड होणार नाही, पारदर्शक पद्धतीने कारभार होईल. पैशाचा लोढा तर निश्चित पद्धतीने होणार नाही, त्याची चिंता आपण करू नका. आम्ही सगळेजण इथे बसलेलो आहे. आणि आता जेव्हा राणे साहेब खासदार आहेत, निलेशजी आमदार आहेत, मी मंत्री आहेत, केसरकर साहेब आमदार आहेत,
आता करून पैशाची मस्ती करायची विचार पण करू शकत नाही. आमच्या 4 जणांच्या नजरेतून कोण बाहेर सुटला असा कोण व्यक्ती आता जिल्ह्यामध्ये राहणार नाही किंवा अधिकारी पण राहणार नाही, त्याची चिंता करू नका. कारण का ज्या हेतूने आम्ही हा मार्केट यार्ड उभा करतोय त्याच्यामुळे आमच्या इकडच्या शेतकऱ्यांना निश्चित पद्धतीने फरक पडेल. आज आपल्या आंब्याची परिस्थिती ही चांगली नाही. आमचे गोगटे साहेब आणि अन्य आंबा बागायतदार ते सांगू शकतात. 40 ते 50% पर्यंत आज आपला आंबा आलेला आहे. निसर्गाच्या बदलामुळे, निसर्गाच्या आव्हानामुळे आपल्या आंब्याला ज्या पद्धतीने आज उत्पादन झालं पाहिजे त्या पद्धतीची परिस्थिती आज नाही. काजूच्या दराच्या बाबतीमध्ये आपण सगळेजण त्या नेहमी चिंता व्यक्त करतो. आमच्या रावळ साहेबांनी त्या मंत्री झाल्या काजू बोर्डाच्या माध्यमातून नितेशजी काजूसाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे या दृष्टिकोनातून आमचे रावळ साहेब पावलं उचलत आहे. पण महत्वाचं एक माहिती तुम्हाला आवर्जून सांगेन, केंद्रीय पातळीवर सन्मान्य राणे साहेबांच्या माध्यमातून आज काजू दराबाबतीमध्ये जी आपल्या सगळ्यांना चिंता वाटते की आज काजू दर जो काय खाली पडत चाललेला आहे, बाहेरचा काजू जो आपल्या जिल्ह्यामध्ये साऊथ आफ्रिका आणि बाकीचा काजू इथे येतो त्या काजूच्या बाबतीमध्ये सन्मान्य राणे साहेबांनी पियुष गोयलजी या संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत त्या संबंधित एक महत्वाचा पाठपुरावा करणं सुरू केलेला आहे, जेणेकरून बाहेरचा काजू इथे येण्याचा कमी कसा होईल आणि आपल्या स्थानिक काजूला महत्व कसं वाढेल या दृष्टिकोनातून राणे साहेब पाऊल उचलत आहेत. मला विश्वास वाटतोय येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित पद्धतीने दराबाबतीमध्ये आपल्याला काही चिंता करायला लागणार नाही. रावळजींना मी एक अजून विनंती करणार आहे, साहेब आमच्या जिल्ह्यामध्ये जो आंबा आहे देवगड वेंगुर्ला, पण त्याचबरोबर देवगड आणि वेंगुर्लाच्या नावाने बाहेरचे आंबे विक्रेते मोठ्या प्रमाणामध्ये येऊन आमच्या आंब्याच्या उत्पादनावर फरक पडत चाललेला आहे. मग तो कोण बेळगाववरून कोण येतं, कोण दुसऱ्या जिल्ह्यातून येतात. बेळगावचं नाव टाकून काय तिथे आंबे विकत नाही. बेळगाव पण आपल्याच आहे, तो काही विषय नाही. पण शेवटी आमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही खोटं बोलून कोणी तिकडे विक्री करू नये असा मताचा मी आहे. म्हणून आपल्या अधिकाऱ्यांना कृषी असो पणन असो आवर्जून या गोष्टीवर मी लक्ष घालायला सांगितलं की आमच्या बाजारपेठेमध्ये खोटं बोलून चुकीची माहिती देऊन कोणीही आंबा विकायला अगर प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार हे मी आवर्जून तुम्हाला इथे उल्लेख करतो. जे हायवेवर काही स्टॉल लागतायत, काही बाजारपेठामध्ये स्टॉल लागतायत, देवगडचा आंबा खालती लिहिला जातो, नाव उल्लेख केला जातो आणि आतमध्ये वेगळाच आंबा असतो. या सगळ्या गोष्टी आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही खपून घेणार नाही. म्हणून त्या बाबतीमध्ये कडकची कडक कारवाई येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित पद्धतीने होणार हे मी शेतकऱ्यांना या निमित्ताने विश्वास देतो. तसंच आमचं उत्पादन कमी आहे, त्याच्यावर अगर तुम्ही बाहेरचे आंबे आमचं नाव लावून अगर विकायला लागलात तर या गोष्टी काय आम्ही खपून घेणार नाही. म्हणून या मार्केट यार्डच्या निमित्ताने आज हे मार्केट यार्डच्या भूमिपूजनाचा सोहळा प्रवास सुरू होतोय. वेळेत या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील हाही विश्वास मी माझ्या वरिष्ठ नेते मंडळींना देतो. कुठेही कमी जास्त गोष्टी होणार नाही. जो काय दर्जा अपेक्षित आहे तो दर्जा राखला जाईल, वेळेत कामं पूर्ण होतील आणि मग उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आपण अजून मोठा भव्य दिव्य कार्यक्रम इथे घेऊया आणि खऱ्या अर्थाने आमच्या शेतकऱ्यांना मान सन्मान मिळवून देऊया एवढी ग्वाही या निमित्ताने. ज्यांची जयंती आहे महात्मा ज्योतिबा फुले यांना मी नतमस्तक होऊन अभिवादन करतो आणि वंचितांच्या शेतकऱ्यांसाठी सातत्याने त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये भूमिका मांडली. ऐतिहासिक कार्यक्रमाला आपण सारेजण इथे उपस्थित आहे. या राज्यामध्ये या देशामध्ये शेतकऱ्यांचा मान मोठा आहे आणि शेतकऱ्यांना सातत्याने आपण केंद्रबिंदू मानलं, या बळीराजाला केंद्रबिंदू मानलंय. आणि या महायुतीच्या सरकारमध्ये आम्हाला जे शोषित आहेत, वंचित आहेत आणि जे पूर्ण देश चालवतात असे अनेकांचे पोषक अन्नदाता शेतकऱ्यांसाठी काम करण्याचं आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. आणि 100 दिवसामध्ये हा शेतकरी मेहनत करतो, कष्ट करतो, माल पिकवतो, पण पिकल्यानंतर तो कुठे विकेल
आणि त्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी त्याच्यासाठी एक मार्केट कमिटी उपलब्ध व्हावी। याच्यामुळे 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक मार्केट कमिटी उभं करावी किंवा उपबाजार समिती उभं करावी असा संकल्प आम्ही केला। आणि 100 दिवस पूर्ण होत नाही तर महाराष्ट्रामध्ये या सरकारमधली पहिली मार्केट कमिटीची स्थापना जी आहे ती आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या इथे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या वाघेरी गावामध्ये नांदगाव रेल्वे स्टेशन जवळ होते। ही आनंदाची बाब आहे। आज मला आनंद होतोय की संबंध महाराष्ट्रामध्ये जवळपास 305 मार्केट कमिटी आहे, 662 अशा उपबाजार समिती आहे आणि जवळपास 1.25 लाख कोटी रुपयाचा उलाढाल या वेगळ्या वेगळ्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून होत असतो। आणि ते आता या आपल्या परिसरामध्ये सुद्धा सुरू होणार आहे आणि टप्प्याटप्प्यामध्ये नंतर आपण या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी उपबाजार सुरू करणार आहे। आमचे राणे साहेबांनी, निलेशजी राणे साहेबांनी सुद्धा मांडलं, त्यांचे आपण विचार करणार आहे। ओरस इथे 10 गुंठे जागा आहे, कुडाळमध्ये अजून अनेक ठिकाणी जिथे जिथे आपल्याला तिथे व्यवस्था करणार आहे। आज आपण बघितलं की याच्या माध्यमातून जवळपास 5,66,00,000 भूमिपूजन आपण केलं आणि येणाऱ्या 18 महिन्यानंतर याच ठिकाणी आपण सारे जण त्याचं लोकार्पण करण्यासाठी आपण येणार आहे आणि म्हणून मार्केट कमिटीच्या टीमवर मोठी जबाबदारी आली। 5,66,00,000 मध्ये या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी इथे घडवायच्या। त्याच्यामध्ये फळ व धान्यासाठी मार्केट उभं करायचे, काजू बी साठवण्यासाठी गोडाऊन उभं करायचे, लिलावगृह उभं करायचे, मत्स्य उत्पादनासाठी कोल्ड स्टोरेज करायचे, व्यापारी भवन, दुकान गाडे, वे ब्रिज, पाण्याची सुविधा, शेतकरी भवन, हमाल भवन आणि इतर साऱ्या व्यवस्था इथे आपल्याला निर्माण करायच्या आहेत। आणि त्याच्यासाठी सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून 75% अनुदान आपल्याला मिळालेलं आहे। 25% अनुदान कुठून मिळेल? आता चेअरमन साहेब तुमचे हुशार आहेत, ते पूर्ण मला गोवाला घ्यायला आले आणि बोलता बोलता ते म्हटले बा साहेब आमचा प्रश्न उद्या असा आहे की 75% तिथून आम्हाला मिळणार आहे, पण त्या 25%चं काय? आणि म्हणून रात्री त्यांनी जेवणाच्या अगोदरच प्रश्न मांडला, मार्ग काढणं गरजेचं होतं। आणि म्हणून मला पालकमंत्री महोदयांना सांगायचं की आमच्या केंद्रामध्ये ॲग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर योजनेच्या माध्यमातून जवळपास 1 कोटी रुपये आपल्याला त्या माध्यमातून मिळेल आणि बऱ्याच गोष्टींचं आता त्या माध्यमातून आपल्याला 100% निधी मिळणार आहे। उरलेले 30-40 लाख रुपये जे आहेत ते आपल्याला DPDC मधनं आपल्याला ते करावं लागतील आणि या माध्यमातून जवळपास 100% आपल्याला ही निधी ही मिळणार आहे। खरं तर आपल्याला या मार्केट कमिटीच्या माध्यमातून हा जो आपल्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून आपल्याला सगळं काही निर्माण करायचं। आपला जो आंबा आहे हा लोहयुक्त आंबा आहे, या लोहयुक्त आंब्याला जगाच्या पाठीवर फार मोठं महत्त्व आहे। परवाच 2 दिवस झाले दुबईचे राजकुमार इथे आले होते, दुबईचे जे प्रिन्स आहेत आणि त्यांच्याबरोबर दुबईच्या कॉमर्स आणि चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्याबरोबर बोलत असताना त्यांनी फळं, भाजीपाला, फुलं संदर्भातलं महत्त्व त्यांनी सांगितलं आणि त्यांनी या संदर्भात आंब्याला विशेष महत्त्व देण्यासंदर्भात त्यांनी सांगितलं आणि 12 ते 16 तासामधनं शेतापासून तर दुबईपर्यंत आपल्याला यंत्रणा उभी करण्यासंदर्भातलं आमच्या दोघांमधलं एक सामंजस्याचा विचार त्या माध्यमातून झालेला आहे। आणि त्या माध्यमातून हा जो आंबा आहे या आंब्याला आपल्याला कसं त्याला महत्त्व प्राप्त करता येईल आणि या मातीमधनं जो लोहयुक्त आंबा आहे याला एक विशेष महत्त्व आहे। त्याच्यासाठी GI टॅगिंगच्या संदर्भातला आपण भूमिका घेतली, ती GI टॅगिंग तर आपल्याला मिळणारच आहे, पण आपण जे पालकमंत्री महोदयांनी चिंता व्यक्त केली व बाहेरचे कोणी आंबे आमचं म्हणून विकतात, भारतातला कुठलाही आंबा आहे तो जगात जायला पाहिजे, त्याला मार्केट मिळालं पाहिजे, पण जिथली ओळख आहे तिथली ओळख ही पक्की असली पाहिजे। आणि मग पुढच्या काळामध्ये GI मानांकासह आम्ही पुढच्या काळामध्ये आमच्या मार्केटिंग बोर्डामार्फत UID सील, हे टॅम्पर प्रूफ सील या इथल्या मार्केटमध्ये देण्याची आम्ही व्यवस्था करू। आणि म्हणून सिंधुदुर्गातला हा आंबा आहे, रत्नागिरीतला हा आंबा आहे, या परिसरातला आंबा आहे, त्याचं टॅम्पर त्याला कोणाला करता येणार नाही, हे आपल्याला पुढच्या काळामध्ये त्या माध्यमातून तयार करणार। या मार्केट कमिटीला आमच्याकडे असलेली योजनेच्या माध्यमातून 30 लाख रुपये खर्च करून ई-नाम योजना ही आम्ही देण्याचं ठरवलेलं आहे की त्या माध्यमातून जे डिस्प्ले बोर्ड असतील त्या जगामध्ये काय काय बाजारभाव चालू आहे
हे आपल्याला इथे बाजार समोर आपल्याला ते बोर्डच्या माध्यमातून मिळेल. तिथे डेटा एंट्री होते पुण्याला आमच्या केंद्रामध्ये, आणि इथून आपल्याला काय जे आपण विकायला आणलं तर भारताच्या आणि महाराष्ट्राच्या कोणत्या मार्केटमध्ये विकता येईल ती व्यवस्था या माध्यमातून आम्ही साधारणतः 30 लाख रुपये खर्च करून तिथे करणार. त्याचबरोबर माझी आपल्याला विनंती असेल की मार्केटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तर आपण उभं करू, पैसाही आम्ही देणार आहे, पण ती व्यवस्था होणार आहे. पण मार्केटसाठी लागणारे घटक आहेत, यांनी सुद्धा याच्यामध्ये यायला पाहिजे. आज शेतकऱ्यांच्या शेतावर बांधावर जाऊन हे माल खरेदी होत असते. मग काजू असेल, आंबे असेल, अजून काय आपले पदार्थ असतील ते विकत केले जातात. आता तो शेतकरी बिचारा गरीब असतो, त्याला सांगितलं हा भाव, पर्याय काय, तोच विकावा लागतो. आणि मग मार्केट कमिटीमध्ये माल यायला पाहिजे. आज राज्यामध्ये काय भाव चालू आहे, देशामध्ये काय भाव चालू आहे, जगामध्ये काय भाव चालू आहे, या भावाप्रमाणे आमच्या शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे. आणि जर मार्केट कमिटीला माल येईल तर त्या पद्धतीचा भाव मिळेल, त्याच्यावर नियंत्रण होईल, त्याच्यावर कायद्याखाली निगराणी होईल, असंही मी आपल्याला विनंती करेल. आणि म्हणून चेअरमन साहेब, आता पुढच्या काळामध्ये बाजारमध्ये इकडे तिकडे न विकता या मार्केट कमिटीचे लायसन धारक झाले पाहिजे आमचे जे सारे व्यापारी, आणि सुरळीत आपण त्यांना लायसन द्या. फार नॉमिनल फी असते, आणि त्या लायसनच्या माध्यमातून जर होईल तर एक प्रकारचं त्याला शासकीय मान्यता असलेला व्यवसाय हा राहणार आहे, आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर आपण बघतोय की काजू बोंडच्या प्रक्रियेसंदर्भात जवळपास 370 कोटी रुपये हे बनवण्याचा प्रकल्प केसरकर साहेब मागच्या काळामध्ये ठरलेला आहे. आणि काजू बोर्ड हा मागच्या आमच्या शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये त्याला प्रारूप प्राप्त झालं होतं, परंतु त्याला 100% मान्यता देऊन त्याला कार्यान्वित करण्याचं काम देखील आम्ही केलंय. आपल्या जिल्हा बँकेचे जे चेअरमन आहेत त्यांना सुद्धा त्या बोर्डावर घेऊन त्या माध्यमातून पुढचं काम हे सुरू करण्यात येईल. त्याच्या माध्यमातून 370 कोटी रुपये खर्च करून मग काजू बोंड प्रक्रिया संदर्भात काजू फळ पीक योजना असेल, त्या माध्यमातून आपल्याकडे बोंडाचा रसच्या संदर्भातला विषय असेल, काजू प्रक्रिया संदर्भात छोटे 10 प्रकल्प इथे देण्याचं, कोल्ड स्टोरेजची व्यवस्था असेल, त्याच्या माध्यमातून काही खेर कात प्रक्रिया याच्यासाठी हा खर्चिक विषय, यालाही निधी देण्याचं काम आम्ही एशियन डेव्हलपमेंट बँकच्या माध्यमातून 2000 कोटी रुपये हे महाराष्ट्राला मिळणार आहे. आणि माझी इच्छा आहे की सिंधुदुर्गमध्ये त्याचा वापर व्हावा. या मार्केटच्या माध्यमातून आंबा असेल, काजू असेल, मासे, धान, अंडे, कोंबडी, जनावरांचा बाजार, या सगळ्याच गोष्टींचं या माध्यमातून तिथे विक्री होणार आहे. छोटे छोटे FPO आपल्याला तयार करता येईल. बऱ्याच प्रश्न येतो की माल इथे आल्यानंतर हा माल मुंबईला कसा जाईल, हा माल व्यापाऱ्यांकडे कसा जाईल. आणि म्हणून पालकमंत्री महोदय निलेशजी, मला आपल्याला सांगायचं की आपण काय FPO तयार केले, तर FPOला कोल्ड ट्रक ही आमच्या पणन मंडळाच्या माध्यमातून इथले जे काय आपले युवक आहेत यांना देऊन त्या ट्रकमध्ये प्रत्येक व्यापारीचा कोणाचा असेल 2 टन 1 टन 1 टन 2 टन करून असं आपल्याला मुंबईला जाता येईल. असे 5 ते 10 लोकांना टप्प्याटप्प्याने आपण कोल्ड ट्रक हे देण्याचं काम करू. एखादी ट्रक माशासाठी असेल, एखादी ट्रक काजूसाठी असेल, एखादी ट्रक आपल्याला इतर फळांसाठी असू शकेल, आणि असे अनेक प्रकल्प करण्याचं आपण ठरवलं. आपण पाहिलं की दरवर्षी आमचं पणन बोर्ड हे आंबा महोत्सव मनवत असतो. मागच्या 25 वर्षापासून आपण ते मनवतो, पण ते मुंबई पुण्यामध्ये मनवतो. फारसं लोकांना डायरेक्ट कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून आपल्या या मार्केट कमिटीमध्ये यावर्षीच, कारण आता आपण भूमिपूजन केलं, या 15व्या महिन्यामध्ये जर आपल्याला आंबा महोत्सव घ्यायचा असेल तर आपल्याला तो घेता येईल. आणि साधारणतः आंबल्याला ते स्टॉल्स वगैरे लावून 1 लाख रुपयेपर्यंतची मदत या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिथे घ्यायचं असेल आपल्याला ते आंबा महोत्सव घेता येईल. आणि त्याच्यासाठी 1 लाख रुपयाची मदत ही आपल्याला त्याच्या माध्यमातून करता येईल. आपल्याकडे जो माल येईल त्या गोदामामध्ये आपल्याला जे ठेवता येईल आपल्या बाजार समितीमध्ये, त्याला सुद्धा 75% रक्कम, बऱ्याच वेळा शेतकरी विकता येत नाही, गोडाऊनमध्ये ठेवलं इथे तर त्याला 6 महिने 180 दिवसासाठी 75% रक्कम ही 60% व्याजाने आमचे पणन बोर्ड सुद्धा ही द्यायला तयार आहे. ती योजना सुद्धा या मार्केट कमिटीला आपण लागू करू. अनेक योजना आहेत, त्या योजना आपल्याला सगळीकडे इथे करायच्या आहेत. आमच्या आमदार साहेबांनी सांगितलं की माजी मंत्री आहेत, आजी मंत्री आहेत, आणि त्यामध्ये आमचा भाग राहून गेला. आपण जी पॅकहाऊसची व्यवस्था आपण मांडली, ती पॅकहाऊसची व्यवस्था ज्यावेळेस या जिल्ह्यामध्ये त्या संदर्भातला सुद्धा आमचा प्रस्ताव तयार आहे. आपण आता माझ्याकडे मागणी केली, तो पॅकहाऊस तो तुमच्या मतदारसंघातील तुम्ही जागा सांगाल तिथे पुढच्या काळामध्ये करण्यात येईल.
हे मला नम्रपणे सांगायचं आहे. आणि म्हणून भाषणामध्ये बोलण्यापेक्षा करून दाखवणं महत्त्वाचं आहे. आपल्याला जो आम्ही मागच्या काळामध्ये काजूचं अनुदान आपण जे 10 रुपये किलो असं द्यायचं ठरवलं होतं, काही लोकांना दिलं, पण काही शिष्टमंडळ मला सकाळी भेटले, व कोल्हापूरच्या लोकांना जास्ती मिळालं, आमच्या लोकांना कमी मिळालं. पण अजून सुद्धा पालकमंत्री महोदय, अजून काही लोक असतील त्याच्याकडे मात्र बिल असलं पाहिजे, काहीतरी आम्ही विकलंय, आपण जर आम्हाला दिलं तर त्या सगळ्या पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून एक व्यवस्था आपण इथले DDR इथले AR त्यांनी ती यादी तयार करावी, त्याच्यामध्ये खातरजमा करावी आणि त्या सगळ्यांच्या खात्यावर हे अनुदान पोचल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा अभिवचन या निमित्ताने मी देऊ शकतो. आज मार्केट कमिटीच्या माध्यमात मार्केट उभी करणं, त्याला चालवणं, त्याला रखरखाव करणं हे सोपं काम नाही. आणि मग इथल्या मार्केट कमिटीवर जबाबदारी खूप मोठी वाढली आहे. पण आम्ही पाहतो की आपल्याला पेट्रोल पंप असेल, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन असेल, पॅक हाऊस असेल, अनेक गोष्टी आपल्याला करता येतील. आणि आपल्यासाठी आपल्या हक्काचा प्रधानमंत्री इथे आलाय. मला माहित नाही काय नातं आहे आपलं, परंतु अत्यंत प्रेमाचं नातं. ज्याही वेळेस मी मंत्री येतो त्यावेळेस आपण बोलवत असतात. आणि आम्ही पहिल्यांदा आमदार झालो तर आमचे लीडर विरोधी पक्ष नेते तिथे नारायण राणे साहेब, कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं भांडायचं हे सगळं त्यांनी आम्हाला शिकवलं. आणि म्हणून एक पितृतुल्य आदर त्यांच्याबद्दल आणि त्यांची तळमळ जी आहे ती महत्त्वाची. मागच्या 25 वर्षापासून या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मार्केट कमिटी यावी, त्याला जागा मिळावी, त्याला व्यवस्था व्हावी, सातत्याने त्यांची तळमळ आहे. आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम होत असताना फार आनंद होतो. मार्ग कठीण आहे, मार्ग अवघड आहे, परंतु मला नम्रपणे सांगायचे एवढेच सगळे मातब्बर आपल्याबरोबर असताना हा एक अजून आपल्याबरोबर प्रधानमंत्री हा ठामपणे सिंधुदुर्ग मार्केट कमिटी बरोबर उभा राहील. आणि जी योजना आपण विचार करू, जी घोषणा आपण करू, ती कार्यान्वित झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि इथल्या टीमलाही स्वस्थ बसू देणार नाही, हे अभिवचन देतो. आज भूमिपूजन केलंय, येणाऱ्या 18 महिन्यामध्ये याचा लोकार्पणच्या कार्यक्रमासाठी सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घेऊन येऊ हे नम्रपणे सांगतो. पुन्हा एकदा नारायण राणे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि ते निरोगी राहो, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहो हे बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.